आपण पाहत आहात BV महाराष्ट्र न्यूज, खबरबात महाराष्ट्राची। जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी केली नवीन रस्ता भूसंपादन व तलाठी कार्यालयाच्या जुन्या इमारतीची पाहणी। जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी घाटनांदूर येथे भेट देऊन चोपनवाडी नवीन रस्ता अतिक्रमण व तलाठी कार्यालयाची पाहणी केली। रेल्वे ग्राउंडमुळे चोपनवाडी रस्त्याला पर्याय भूसंपादनाला गती दिली आहे। सध्या वापरात असलेला घाटनांदूर चोपनवाडी रस्ता रेल्वेच्या ग्राउंडमधून जात असल्याने कायमस्वरूपी वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे। ही अडचण सोडवण्यासाठी नवीन पर्यायी रस्ता तयार करण्याचा प्रस्ताव प्रशासनाकडे आहे। त्यासाठी आवश्यक असलेल्या जमिनीचे भूसंपादन करण्याकरिता जिल्हाधिकारी जॉन्सन यांनी जागेची प्रत्यक्ष पाहणी केली। शेतकऱ्यांशी चर्चा करून योग्य मोबदला द्या व भूसंपादन प्रक्रिया तातडीने पूर्ण करा असे आदेश दिले। गावातील मुख्य रस्त्यावर व बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले आहे, त्यामुळे अरुंद रस्ता, वाहतूक कोंडी व अपघातांचा धोका निर्माण झालाय। तलाठी व तहसीलदारांना अतिक्रमण धारकाचे नाव सहित यादीत सादर करण्याच्या सूचना केल्या व तात्काळ अतिक्रमण काढण्याचे आदेश दिले आहेत। तलाठी कार्यालयाच्या जुन्या इमारतीची पाहणी दौऱ्यात जिल्हाधिकाऱ्यांनी तलाठी कार्यालयाच्या जीर्ण व जुन्या इमारतीची पाहणी केली। या पाहणी दौऱ्यात तहसीलदार विलास तरंगे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता, मंडळ अधिकारी, तलाठी फुलचंद सिरसाट उपस्थित, सरपंच महेश वैजनाथ गारठे, राजेश्वर आबा, गोविंद देशमुख तसेच गावातील इतर नागरिक उपस्थित होते। जिल्हाधिकाऱ्यांच्या दौऱ्यामुळे प्रलंबित प्रश्न सुटण्यास मदत होईल अशी आशा ग्रामस्थांनी व्यक्त केली। BV न्यूज महाराष्ट्रासाठी विभागीय संपादक महेंद्र गुळदार।